आज उद्घाटन होत आहे, शुभारंभ होत आहे। इडलीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तांदळाचा शुभ्रपणा आणि चटणीचा तिखटपणा याचा सुवर्ण संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे या नादब्रह्मा इडलीच्या सौजन्याने। आणि मान्यवरांची मांदियाळी आज इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला ह्या व्यवसायासाठी लाभत आहेत, ही आपल्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे। नक्कीच अथर्व ही इथे बसलेली मंडळी सर्व व्यासपीठावरील या विभागाचा आमदार म्हणून सदैव आपल्या पाठीशी राहील या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि तुला शुभेच्छा देऊन माझं मनोगत इथेच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि खरंच सांगतो, आमदारांनी तर तुम्हाला सांगितलंच आहे की प्रशासकीय बाबतीत आमदार तुम्हाला नक्कीच मदत करतील, पण तिन्ही जे विद्यार्थी आता ही मुलं आहेत त्यांना तिघांनाही मी सांगतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीत कधी कुठली अडचण आली तर मी सुद्धा आणि शिवसेना संघटना आपल्या सोबत असेल। आपण कधी अर्ध्या रात्री आम्हाला हात मारा, आम्ही तुम्हाला कधी मदत करू। तुला पुढील ह्याच्यामध्ये शुभेच्छा आमच्याकडून सुद्धा। ह्याच्यातून आम्ही पण गेलो आणि आई वडिलांनी जे कष्ट केले, तुझ्या आजी आजोबांनी जे कष्ट केले आणि कष्टाला कुठेही लाज हे करायचं नाही, आपण आपलं काम सरळ करत जायचं। वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वजे परिवाराला त्यांच्या व्यवसायासाठी भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली? 10 रुपयामध्ये नादब्रह्म इडली आपल्याला इडली देत आहे आणि सोबतच तुम्ही काय संदेश द्याल?
अथर्व वजे या तरुणाने इथे एक नाद ब्रह्मा नावाच्या एजन्सी जे आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून आणि मी फूड्स स्वतः टेस्ट केलेले आहेत, एवढे अप्रतिम की प्रत्येक सपाल्यावरून जो पालघरच्या दिशेने ट्रेनमध्ये जाईल किंवा मुंबईच्या दिशेने जाईल, मला वाटतं इथे आल्यानंतर पुन्हा पुन्हा इथे यावं असं वाटेल खायला. एवढं चांगली टेस्ट आज मला सुद्धा अनुभवायला मिळाली आहे. मी तर आज सर्वप्रथम अथर्वला धन्यवाद देतो की त्यांनी आज नाद ब्रह्म ह्या इडलीच्या त्याच्या ह्या शॉपच्या उद्घाटनाला मला बोलवलं आणि मला पहिल्यांदा आज इडलीचे इतके प्रकार असतात हे आज मला पहिल्यांदा कळलं. नाही तर आपली इडली तांदळाची तेवढंच मी आजपर्यंत बघितली होती, पण त्यांनी आज मला जवळजवळ 10 ते 12 प्रकार इडलीचे दाखवले आणि त्यातले जे जवळजवळ 8 प्रकार मी आता ते टेस्ट केले. अप्रतिम खाल्ले, अगदी आवडीने खाल्ले. सगळ्यांनीच आम्ही खाल्ले, आमदार साहेब आणि ती अप्रतिम टेस्ट आहे जी जिभेवर ठेवल्यानंतर ती विरघळते, त्याचंही आम्ही अनुभूती घेतली. अगदी खूप छान. मी सर्वांना सांगेन की आपण नक्कीच एकदा नाद ब्रह्म ह्याच्यात या आणि आपल्या इडलीची टेस्ट घ्या. आणि नाद ब्रह्मा इडली, आता नाद ब्रह्मा हा ब्रँड आहे आणि आता आपण फ्रेंच फ्राईज खायला जातो, पण इडली खा. आणि तुम्ही म्हणालात तसं पौष्टिक, हे तर महिलांना माहिती आहे. नाचणी पौष्टिक आहे, गाजर पौष्टिक आहे. महिलांची हीच इच्छा असते, मग ती आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, की तिला असं वाटतं की हे मुलांनी सगळं खाल्लं पाहिजे, पण भाजीमधलं गाजर खाणार नाही. पण ही इडली आणि खरंच चव खूप छान आहे. पुन्हा एकदा वजे कुटुंबियाला आणि अथर्वला माझी नाद ब्रह्मा इडली